फ्रेंड्स, आज आपण घरच्या घरी अगदी मार्केटसारखं मऊ रसरशीत श्रीखंड आणि आम्रखंड कसं बनवायचं हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण दही कशी लावायची ते बघूया। इथे मी कोमट दुधात 2 चमचे विरजण घालत आहे। विरजण लावताना ते दुधात व्यवस्थित मिक्स करणं खूप महत्त्वाचं आहे। झाकण ठेवा आणि 7-8 तास हे उबदार ठिकाणी ठेवू। बघा, आपलं दही किती छान घट्ट जमलं आहे। दही जमल्यानंतर 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे ते अधिक घट्ट होईल। एका भांड्यावर सुती कापड पसरवा आणि यात दही घालून घेऊ। आता कापडाची गाठ मारून हलक्या हाताने पाणी पिळून घेऊ। एका भांड्यावर गाळणी ठेवू, त्यात हे कापड ठेवून घेऊ। एक छोटा प्लेट ठेवून त्यावर थोडे वजन ठेवू। रात्रभर हे असंच ठेवा, जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल। आता पिठी साखर बनवून घेऊ। अर्धा लिटर दही असेल तर 4 टेबलस्पून साखर लागेल। आपला पिठी साखर तयार झाला आहे। कोमट दुधात केसरच्या काड्या घालून 1 तास ठेवू, त्यामुळे केसरचा छान पिवळा रंग दुधात निघेल। बघा, आपला चक्का किती छान घट्ट तयार झाला आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। ह्यात 4 मोठे चमचे पिठी साखर घालू। श्रीखंड स्मूथ होण्यासाठी हा चक्का चमच्याच्या साहाय्याने किंवा विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेऊ। या तयार मिश्रणाचे 2 भाग करूया। पहिल्या भागात ताजा आंब्याचा पल्प घालू। आंब्याचा पल्प मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊ। लक्षात ठेवा, आंबा जास्त गोड असेल तर पिठी साखर जपूनच वापरा। किती सुंदर नैसर्गिक रंग आलाय। हे झालं आपलं आम्रखंड तयार। तर दुसऱ्या भागात केसरचं दूध घालून मिक्स करू। आता वेलची पूड आणि जायफळ किसून मिक्स करू। हे झालं आपलं पारंपरिक केसर इलायची श्रीखंड तयार। तर अशा प्रकारे आपलं घरगुती श्रीखंड आणि आम्रखंड तयार आहे। हे फ्रीजमध्ये 1-2 तास थंड व्हायला ठेवा आणि मग गरमागरम पुऱ्यांसोबत सर्व करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।